ब्रेकिंग न्यूज समोर येते। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। दरम्यान अंबादास दानवे हे लोकसभेसाठी इच्छुक होते। अंबादास दानवे आता यामुळे काय भूमिका घेणार त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान दानवे आणि खैरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। काल एकाच विमानाने या दोघांनीही प्रवास केला होता। आता दानवे नेमकी काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आहेत? मोहिनी, गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असेल यावर जोरदार चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे मातोश्रीवर सुद्धा 4 दिवसांपासून खलबतं सुरू आहेत। त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही इच्छुक आहेत आणि ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। मात्र त्या चर्चेला विराम 2 दिवसानंतर त्यांनी दिलेला असला तरी ते अजूनही इच्छुक आहेत। मात्र मातोश्रीहून अशी एक शक्यता आहे, ती चर्चा आहे, आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की चंद्रकांत खैरे हेच लोकसभेसाठी उमेदवार असतील। कारण यापूर्वी चंद्रकांत खैरे हे 4 वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व छत्रपती संभाजीनगर मधून केलेलं आहे। मागच्या वेळेस मतांचं विभाजन झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता। मात्र इथला हिंदुत्ववादी मतदार हा चंद्रकांत खैरेच्या बाजूने आहे असा एक दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला जातोय। त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनाच निश्चित उमेदवारी झाल्याची या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे असतील हे जवळपास निश्चित दिसत आहे। याबाबतची घोषणा येत्या 1-2 दिवसात करतील अशी एक सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। नक्कीच माधव, तर आता अंबादास दानवे या संदर्भात काय भूमिका स्पष्ट करतात त्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।